अव नाही, आम्ही एवढं राब राब राबतोय इथं, पण आमच्या नशिबात काय? नारळ नारळ. नाही, ती जर एवढीच जादू करत असेल, एवढीच जर भानामध्ये तिला जमत असेल का नाही, तर तिला म्हणाव तिकडे बॉर्डरवर जा, तिची लय गरज आहे तिकडं. अहो ताईसाहेब ऐकून घ्या की. काय आहे? काय ऐकायचं नाही आमस्ती. बोल बोल बाई बोल. आव तिकडे राणा त्याला खायला आणतो म्हणून सटकला सा आणि इथं येऊन फेऱ्या का मारायला सा? आव कुस्ती खेळून राणा त्याला भूक लागली असेल. तेव्हा मोडक्याला भूक लागू दे ना, तर मरू दे तिकडं. आम्ही काय नोकर आहे भाई त्याचं खाणं पिणं सांभाळत बसायला? खुल्या डोसक्याची. हे बी खरंच आहे म्हणा. राहू दे. ताईसाहेब, पर बाकी काय बी म्हणा, तुम्ही म्हणतायसा ते अगदी खरं आहे बघा. काय? हेच की तुम्ही आबाळत गेलायसा, तुमचं इथं काय बी राहिलं नाही बघा. तुला कुणी सांगितलं ग? आव ताईसाहेब तुम्हीच की मग अशी म्हणल्या होतास ना व मला आबाळत गेल्यासारखं वाटाले म्हणून. नाही पण तरी कसं कळलं तुला? चोरून ऐकत होतीस? ऐकत होतीस? नाही ते मी आपल्या बाहेर उभी होती तेव्हा कानावर पडलं. बाकी काय बी म्हणा, देव चांगल्याचीच कायम साथ देतोय. काय म्हणलीस? काय म्हणलीस? तसं नाही, म्हणजे मला हे म्हणायचं होतं की देव तुमची साथ कधी ना. काय म्हणायचं ते चांगलं माहिती आहे आम्हाला. काय म्हणायचं? चल निघ. तुला तोंड वाकडं करायचं झालं? या घराचं काही चांगलं बघवत नाही आम्हाला. झालं समाधान? काय बी बघू नका उगाच. अगर आनंद नव्या उमेदीने उभा राहिला तिकडं, खुश हो की जरा. लाडका धीर आहे ना तुझा. वय आमचा लाडका धीर उभा राहिलाय त्याची खुशीच आहे आमसनी. पण आमचा नवरा गुलाम व्हायलाय, त्यामुळे काळीच तुटायलाय आमचं. गुलाम? कसला गुलाम ग? हा, योस्ता निदा कधी कुणाचा गुलाम होत नसतोय सांगून ठेवतो. अजून काय राहिलंय र? त्या मास्तरडीनं तुलाच नाही तर घरातल्या समद्यांना गुलाम बनवलंय. जो तो तिचाच ऐकतोय. उद्या जर काय बरं वाईट झालं का नाही तर कोण जबाबदार आहे? काय बरं वाईट? जे वाहिले ते चांगलंच वाहिले. बरं वाईट होते. सूरज नुसतं जवळचं बघू नग, जरा लांबचं बी बघायला शिक. लई फास्टात गेलं का नाही की ऍक्सिडेंट होत असतोय. राणा भाऊजींचा झाला माहिती आहे ना ग? म्हणजे राणा भाऊजीसनी उगन नाही त्या भरीला पाडू नगासा. ज्या फास्टात ते नीट व्हायल्यात का नाही ते काय चांगलं नाही. सूरज, येळ आहे तवर सावध व्हा, नाहीतर त्या मास्तरडीच्या नादाला लागून जाशील समधी 12च्या भावात. तुझं डोस कसं टकले? चांगलं काय व्हायला लागलं की नाट कसा लावायचं तुझ्याकडनं शिकावं बघ. आता नाट कसला आला यात? आणि आम्हाला काय मिळणार आहे यातनं? समाधान. कुठल्या बी गोष्टीत खोट काढली की तुला लई समाधान मिळते. काय बोलायलायस? काय बोलायलायस? काय कळतंय काय तुला? मला सगळं चांगलं समजते. तू शिकवायची गरज नाही मला. खोलीत येण्यातच पॉइंट नाही बघ. बाहेर जातो मी. बस नाच तिथं. सूरज, बस सूरज जा तिकडे. मास्तरडीचं ऐकून हे मोडकं जर असंच पुढे जात राहिलं तर ती मास्तरडी अजून शेफरणार. मोडक्याला येळीच येसन घातलं पाहिजे, नाही तर काय खरं नाही. जेवण लय भारी झालतं बघा. रोज असंच जेवण असतं आपलं, पण तुमचा मूडच नव्हता. अहो ते डिप्रेशन मध्ये होतं ना व, म्हणून मूड लागत नव्हता. डिप्रेशन? तुम्हाला कोणी सांगितलं? मी लाख लपवा माझ्यापासून, पण जी गोष्ट कळायची ती कळतीच. सांगा ना, कोणी सांगितलं तुम्हाला? जे बोलता बोलता वहिनी बोलून गेल्या. कशा लोक टेन्शन घेत आहे? आता मी डिप्रेशन मधनं बाहेर आलोय ना व, आता काय बी काळजी करू नका. हो, आता काळजीचं काहीच कारण नाही, पण तुम्ही आज जशी हिंमत दाखवलीत ना तशी कायम दाखवत राहा.
चेहऱ्यावर अजिबात उदासी आणायची नाही हा. नाही अहो तुम्ही असल्यावर नाहीच नाही. मी आले. अहो ऐका की जरा बसा. अरे तुम्ही सगळे इकडे काय करताय? अहो तुम्ही शाळेत येत नाही असं म्हणल्यावर गमतच नाही आम्हाला. नालो आम्ही पळून. अरे म्हणून तर शाळा बुडवायची. अहो ते आम्हाला एक बातमी समजली आणि शाळेतच बसू वाटेना आम्हाला म्हणून पळून आलो आम्ही. कसली बातमी? राणादा तू तालमीत गेलास आणि कुस्ती बी खेळलास हे आम्हाला समजलं. मग आम्हाला वाटलं राणादाची गाठच घ्यायला पाहिजे बघ. वय यो राणादा खोलीत झोपून होता तेव्हा आमच्या संग बोलायचा पण नाही आणि लगेच हाकलून द्यायचा बघ. एकदम खवीस कुबड्या चालतास बघ तू तवा. अरे तेव्हा मी डिप्रेशन मध्ये होतो पण आता त्यातनं बाहेर आलोय मी. तू तालमीत गेलास म्हणून कळलं आम्हाला आणि मग ध्यानात बी आलं की तुझा मूड बी बदलला म्हणून. परत आम्हाला हाकलून दिलं सर तंगडच मोडतो बघ तुझं. अरे एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला माझा तेव्हा तंगडं मोडलं नाही तर तू काय मोडणार? बरं ठीक आहे मोड. बघूया तुझ्यात किती ताकद येते. चैत्रात झाडाला पालवी फुलते ना तसा वाटायलाच बघ तू एकदम ताजा ताजा. अरे आता बघ कसं चालतं येऊ दे मला मग तू बघच. लय काय अवघड नाही आम्ही शिकवतो की तुला चालायला. 4 दिवसात तू कुबड्या फेकून देतोस बघ. बरं चला आता तुम्ही शाळा बुडवलीच आहेत तर आपण खेळूयात का काहीतरी? हा चालतंय आपण शिवापाटी खेळूया बघा. नाही नाही चोर पोलीस खेळायचं. नाही नको आपण विषामृत खेळायचं. नाही, चोर पोलीस खेळायचं. बरं थांबा थांबा आपण पकडापकडी खेळूयात का? हा चालतंय सगळे एकच की. राणादा तू येणार ना आमच्या संग खेळायला? खेळणार की पण जरा हळूहळू काय. तू नुसतं उभा राहा बघ बाकीचं आमचं आम्ही बघतो. चला हळू हा. चला करूया आपण सुरुवात. हा करायची की. ए राणादा तू उभा राहायचं नाही तू पण आमच्या संगत खेळायचंच बघ. होय मी खेळायला सुरुवात करे की मग मी येतो. हा चला रे. आणि पहिला डाव ढेरपट्यावर माझ्यावर नाही रिंकूवर पहिला. थांबा पहिला डाव नव याच्यावर. अरे थांबा शांत व्हा आपण सुटूया. हा चला. राणादा तू एक की. माझ्या वाटणीचा तू साठी ठेव. हा जास्त की मित्रांनी. जा इथे उभा राहा. हा येऊ काय? हा ये. तुम्ही काय टाइम प्लेस घेतलीये का? होय मग तुम्ही चला खेळायला. हा ये की. ये राणादा. ये राहणार नाही. चला पण जरा हळू.
बघितलं, आता कसल्याच आधाराची गरज नाहीये तुम्हाला. खूप ईर्ष्या आहे तुमच्याकडे, पण घाई करून चालणार नाही. आपल्याला टप्प्याटप्प्याने पुढे जायला हवं. वय तुम्ही रस्ता दावत पुढे पुढे चला, तुमच्या माग मग येतो. अहो तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो नुसतं उभाच नाही, अहो मनात आणलं तर मी वज्र केसरीला बी उभा राहीन. रानादा उभा पण राहणार नाही, जिंकून पण दाखवणार. जिंकून पण दाखवणार. रानादाचा विजय असो, रानादाचा विजय असो, रानादाचा विजय असो, रानादाचा विजय असो. वाह रे माझ्या पट्ट्या, अशीच तयारी ठेव. वज्रकेशीची गदा तुझीच. हाँ मेरी है. दूसरा कोई हाथ लगाएगा हाथ ना तोड़ दूं उसका. दलजीत, कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात तुझ्या ताकदीचाच पैलवान नाही बघ. तू वज्रकेशीची गदा जिंकलास तर माझाही मान वाढेल महाराष्ट्रात. वस्ताद, काय रे राजा, इकडे काय येणं केलं? वस्ताद ते एक बातमी सांगायची होती. मग बोल की, काय तोंड धरलंय तुझं कुणी? वस्ताद, दौलतवाडीच्या तालमीतनं खबर आहे, राणादा परत उतरलाय म्हणून तालमीत. काय? अरे पण तिचा पाय मोडला होता ना. हा तरी बी उतरलाय. उतरने दो ना, दूसरा पैर भी तोड़ दूंगा. तसं नाही वस्ताद, राणादाला मी चांगलं ओळखतोय. एकदा का त्यानं ठरवलं वज्रकेशला उतरायचं तर आपलं काय खरं नाही. अरे कुबड्या पैलवान आहे तो माझा पट्ट्या बघितला का? त्याची खुराक, त्याची ताकद तुला ठावा आहे ना. मला एकच माहित आहे, राणादा. आणि तो जर उतरला तर भल्या भल्यांची पावडरच. जुन्या तालमीबद्दल लई इमान दिसतोय तुझ्यात. तिथंच खपायचं सोडून आलास कशाला इथं? तसं नाही वस्ताद. मग कसं? राणादा लई जिगरबाज, एवढं सांगायचं होतं मला. कमाल आहे. या लंगड्यात कुठनं आली एवढी ताकद? काय हो, खूप दुखतोय का? नाही, जरा जरा. पण दुखण्याला घाबरत नाहीत किंवा सच्चा पैलवान. खरंच आज तुम्ही तालमीत जी हिंमत दाखवलीत ना, ती बघून मला इतका आनंद झाला होता, माझ्या डोळ्यात तर पाणी चालू होतं. हो, तुम्ही संकट असल्यावर हिंमत येणारच की. हा, पण तुम्ही समजल्यावर मला अक्कल आली बघा. तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं? काय झालं? मी नसते तर तुमचा ऍक्सिडेंट झालाच नसता. या सगळ्याला मी जबाबदार. छे, अहो उगा काय बी मनात आणू नका तुम्ही. अहो जे व्हायचं ते होत असते. आणि हा, पण त्याचा सामना आपण कसं करतोय हे समजा त्यावर अवलंबून असते बघा. तसं नाही, आतापर्यंत तुम्ही उदास होतात म्हणून मी काही बोलले नव्हते, पण हेच खरं आहे ना. तुम्ही माझ्यासाठी फुलं आणायला गेलात आणि माझं मन सारखं खात होतं. झालं काय? अहो आता कुठं मी डिप्रेशन मधनं बाहेर पडायलोय आणि तुम्ही तिकडे जाते होय? अहो अजिबात जाऊ नका सा. हा, मी काय तुमच्या एवढा हुशार नाही की तुम्हाला डिप्रेशन मधून बाहेर काढेन, आणि मला त्यातलं काही समजत बी नाही. त्यामुळे उगाच तोंड पाडू नका. जरा हसा की मस्त पैकी. ओके बॉस.
माझं बी मन खाते एका गोष्टीवर. कुठली? ते त्या दिवशी तुम्ही मला शेतात घेऊन गेलता फुलझाड लावायला. युगा तोंड फुगून बसलो होतो, त्यासाठी सॉरी बर का. अहो, फुलझाडं लावणं महत्वाचं होतं, एवढं काही नाही. अहो मी काय म्हणतो, उद्या आपण शेतात जाऊया काय? त्या झाडांना खतपाणी करू, फुलझाडांची अशी मशागत करू की नाही की समधीकडे फुलंच फुले येतील बघा. हो चालेल ना, मलाही ती फुलबाग खूप महत्वाची. चालते की मग. अहो तुम्ही मला उभं राहायला मदत करा, फुलझाडं लावायला तुम्हाला मदत करतो काय? चालेल. राणा भाऊजी, हे घ्या, हळद घातलेलं दूध आणलंय बघा तुमच्यासाठी. घ्या घ्या, अहो घ्या. जाऊ बाई, जरा घाई होत्या असं नाही वाटत काय तुम्हासनी? अहो राणा भाऊजी घ्या की दूध. नाही तुम्ही एवढं तालमीत गेलासा, घरात बी पळापळी केली, एवढं खेळलासा, पायलंही दुखत असेल ना तुमचा. जरा हे हळद घातलेलं दूध घ्या, म्हणजे जरा बरं वाटेल. हा वहिनी, पाय दुखत विकत नाही. अहो मग चांगलंच आहे की. पण आता हे उद्या शेतात जायचं काय काढलंय हो राणा भाऊजी? नाही म्हणजे जखम अजून वली आहे, जरा अजून ताण पडला का नाही तर उग पाय जाईल का नाही कामातनं. असं कसं जाईल? नाही म्हणजे पायावर जास्ती भार पडू नये असं वाटतंय हो आम्हासनी. आम्हासनी बी लई काळजी वाटते बघा आमच्या राणा भाऊजींची. अहो जेव्हापासनं दवाखान्यातनं आणलंय का नाही तेव्हापासनं तुमची अवस्था बघून आमचा तर जीव फार असं पिळवटून चाललाय बघा. आता कुठं जरा चेहऱ्यावर हसू आलंय तर जरा ते तसं राहू दे की. आता कुठे हे लगेच शेतात जायचं काढलंय राणा भाऊजी? नाही आता आम्हाला सांगा, पाय महत्वाचा आहे का फुलं महत्वाची आहेत बरं? आहे वहिनी, अहो फुलझाड महत्वाची. आणि अंजलीबाई म्हणलेत तिकडे झाडासनी फुलं येणार आणि इकडे मी पूर्ण भरवणार. आपण उद्या शेतात जायचं काय? हो. नाही पण मग तुमची तब्येत? जाऊ बाई, अहो तुम्ही काही काळजी करू नका. हे डिप्रेशन मधून आता पूर्ण बाहेर आले. हे डिप्रेशन मध्ये होते माहितीये ना तुम्हाला? काय काय डिप्रेशन? अगं बाई म्हणजे काय असतंय? नाही म्हणजे कुणी सांगितलं असं? अहो त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की. पण वहिनी आता काय बी काळजी करू नका सा, डिप्रेशन मधनं बाहेर आलोय मी. चांगलं झालं मग, चांगलं झालं. चालते. आणि वहिनी अजून चांगलं होणार आहे बघा. तिकडे आम्ही फुलांची मशागत करणार, म्हणजे तिकडे झाडासनी फुलं येणार आणि इकडे मी पूर्ण बनवणार. बरोबर ना? एकदम बरोबर. प्या दूध. राक्षसाचा जीव पोपटात असतो हे माहितीये, पण या मोडक्याचा जीव फुलझाडात आहे हे जरा वेगळंच आहे, पण चांगलंय. पोपटापेक्षा फुलझाडांचा चुराडा करणं कवा बी सोपं आहे.